नेहा तिच्या आईला म्हणाली, आई, वहिनी तर परक्या घरातून आलेली आहे, पण तू तर माझी आई आहेस ना. मला माझ्यासाठी नाही, पण माझ्या नवऱ्यासाठी खूप वाईट वाटत आहे. ती माहेरात स्वतःचा अपमान सहन करून पण शांत राहिली असती, पण तिच्या नवऱ्याच्या अविवेकचा अजिबात नाही. जेव्हा आईने पण हात वर केले तेव्हा घरात दुसऱ्या कुणाची हिंमत झाली नाही अंजलीला काही बोलण्याची. रडत नेहा म्हणाली, आई, मी माझ्या घरी परत जात आहे. खरं तर नेहाच्या लग्नाला आत्ता कुठे 6 महिने झाले होते. दिसायला सुंदर, स्मार्ट, पण जरा अल्लड नेहा अशा घरात वाढली होती जिथे तिने कधी घरातली भांडी घासली नव्हती. तिने घरातला झाडू जरी हातात घेतला तरी अपराध केल्यासारखं वाटत असायचं. ती माहेरात एखाद्या राजकुमारीसारखी वाढलेली होती. तिला घरात जेवण बनवण्यापेक्षा बाहेर जेवण ऑर्डर करायला आवडायचं. विवेक, तिचा नवरा, एक साधा, सरळ, जबाबदार मुलगा होता. तो त्याच्या आईवडील आणि भावाच्या सोबत राहत होता. लग्नानंतर नेहाला सासरी घरातली कामं करायला लागली. सकाळी लवकर उठायचे, घर झाडून साफसफाई करून घरातली सगळ्यांसाठी चहा नाश्ता करायला लागायचा. दुपारचे रात्रीचे जेवण करायला लागायचे आणि हे सगळं करताना तिला ते युद्धाचं मैदान असल्यासारखं वाटायचं. सारखी तिच्या सासूशी आणि तिच्या मोठ्या जावेशी घरातल्या कामावरून भांडण करत असायची. ती म्हणायची की मी या घरात कामवाली नाही, लग्न करून मानाने या घरात सून बनून आलेली आहे, ना की घरातली कामवाली बनून. जेव्हा बघावं तेव्हा घरातली लोक मला लहान समजून घरातली सगळी कामं करायला लावतात. एक दिवस नेहाच्या सासूने तिला काही कामासाठी त्यांच्या खोलीत बोलावलं, तर नेहा त्यांच्यावर भडकली आणि रागात म्हणाली, सासूबाई, मी तुमची एकुलती एक सून तर नाही ना. तुम्ही तुमच्या थोरल्या सुनेला सुद्धा घरातल्या काही जबाबदाऱ्या देत जा. दिवसभर मलाच का आवाज देत असता. सुनेचं बोलणं ऐकून तिची सासू वैतागून तिच्याकडे बघत म्हणाली, अगं धाकटे सूनबाई, तू हे काय बोलत आहेस. तू यायच्या अगोदर घरातली सगळी कामं थोरली सूनबाई एकटीच करत होती. घराची सगळी जबाबदारी तिच्या एकटीच्याच अंगावर होती आणि आता पण घरातल्या प्रत्येक कामात ती तुला मदत करत असतेस की. तरी पण तू तिच्याबद्दल एवढं चिडून का बोलत असतेस. ती तुझ्यापेक्षा वयाने आणि नात्याने मोठी आहे. तुझी मोठी जाव आहे. तिच्याशी जरा इज्जतीने बोलत जा. बास, मग काय. सासूने जरा थोरल्या सुनेची प्रशंसा केली की लगेच नेहाने घरात गोंधळ घालायला सुरुवात केलेली असायची. एक दिवस तर तिने हद्दच पार केली. घरातल्या रोज रोजच्या कामाला कंटाळून घाबरून तिने सकाळी उठल्यावर गुपचूप तिची बॅग पॅक केली. घरात कुणालाही न सांगता माहेरी निघून आली आणि माहेरी येऊन रडून घरात गोंधळ घालत तिच्या आईला आणि बाबांना म्हणाली की आई बाबा, मी काय करू. माझ्या सासरी कामाचं एवढं ओझं आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही. माझी सासू तर जणू माझी बॉसच बनली आहे आणि जाऊबाई तर घरातल्या कुठल्याच कामाला हात लावत नाहीत. घरातले सगळे काम मला एकटीलाच करायला लागते. स्वतःची मुलगीची रडून रडून तिच्या आईवडिलांना तिचं दुःख सांगत होती. हे बघून तिच्या आईवडिलांना तिच्यावर विश्वास बसला आणि ते पण तिच्या सासरच्या लोकांना वाईट बोलू लागले. पण तिच्या माहेरी असं कोणीतरी होतं ज्याला तिच्या बोलण्यावर तीळमात्र पण विश्वास बसत नव्हता आणि ती पण नेहाची वहिनी अंजली. तिची वहिनी अंजली शांत, सालस पण खूप समजूतदार स्त्री होती. तिला तिच्या नंदेच्या प्रत्येक गोष्टीची चांगलीच माहिती होती. तिची नणंद कशी आहे आणि काय करू शकते हे तिला चांगलंच माहीत होतं. अंजलीचा नेहावर जरा पण विश्वास नव्हता, कारण नेहा अगोदरपासूनच कामचोर होती, आळशी होती. तिला घरातली कामं करायला अजिबात आवडत नव्हतं. तिला फक्त गप्पा मारायला, मजा मस्ती करायला आवडत होतं. तिच्या गोड बोलण्यात सगळ्यात जास्त तिचे आईवडील फसत असायचे, जे मुलीच्या खोट्या खोट्या रडायला खरं मानून तिच्या सासरच्या लोकांना वाईट बोलून मुलीला माहेरी ठेवून घेत असायचे. दर 2-3 महिन्यांनी असं होत असायचं. जर नेहा 1 महिना सासरी राहिली तर 2 महिने ती माहेरी राहत असायची आणि नेहाला याची सवय झाली होती. नेहाला माहेर येऊन 15 दिवस झाले होते. या 15 दिवसात तिच्या नवऱ्याने विवेकने तिला कितीतरी वेळा फोन केला होता. तिला घरी परत येण्यासाठी विनवण्या केल्या होत्या, पण नेहा प्रत्येक वेळी नवऱ्याला गप्प बसवत असायची. ती म्हणायची, विवेक, मी घरी परत येईन ना, तुम्ही एवढं टेन्शन का घेत आहात.
तुमच्या बोलण्यावरून तर असं वाटत आहे की तुम्हाला जेवायलाच मिळत नाही. तुमच्या आई आणि बहिणी आहेत ना तुमच्याजवळ? विवेकने लाख समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती सासरी परत यायला तयारच होत नव्हती. माहेरात पडल्या पडल्या नेहा दिवसभर नुसती लोळत पडलेली असायची. टीव्ही बघत सगळा वेळ घालवत असायची. तिच्या बहिणीच्या हातचे गरमागरम जेवण खायची आणि मोबाईलवर रील बनवत असायची. फक्त हीच तिची दुनिया बनली होती. तिला दुसऱ्या कोणाशी देणं घेणंच नव्हतं. असं करता करता 1 महिना पूर्ण झाला, पण नेहा तिच्या सासरी परत आलीच नाही. एक दिवस अंजलीच्या फोनवर विवेकचा फोन आला. माहीत नाही विवेक अंजली बहिणीला फोनवर काय म्हणाला. दुसऱ्या दिवसापासून अंजलीची वागणे पूर्णपणे बदलले. सकाळी सकाळी उठल्यावर अंजली नेहाला म्हणाली, नेहा चल उठ, खूप केला आराम. आता सगळं घर स्वच्छ झाडून घे. मला जेवण पण बनवायचं आहे. मला अजून भाजी पण चिरायची आहे. वहिनीचे असे बदललेले रूप बघून तिचं बोलणं ऐकून नेहा हैराण होऊन अंजलीच्या तोंडाकडे बघायला लागली. ती वहिनीला म्हणाली, वहिनी मी झाडू मारू? नेहा असं बोलली जणू तिला तिच्या कानावर विश्वासच बसत नव्हता की तिच्या वहिनीने तिला घरातले काम करायला सांगितलं आहे. नेहाचं बोलणं ऐकून अंजली न लाजता म्हणाली, नेहाताई तुम्हालाच बोलले आहे. नेहा आपल्या घरात दुसऱ्या कुणाचं नाव आहे का? अंजलीच्या बोलण्याने टेन्शनमध्ये येत नेहा म्हणाली, पण वहिनी मी तर या घरची पाहुणी आहे ना, मग मी कशी काय झाडू मारू शकते? पाहुणी? अंजली हळूच हसली आणि तिखट स्वरात म्हणाली, नेहाताई तुम्हाला येऊन पूर्ण 1 महिना होऊन गेला आहे. आता तुम्ही अजून या घरात आयतं नाही खाऊ शकत आणि तुम्ही परत कधी जाणार आहात याची काही खात्री नाही. त्यामुळे घरातल्या कामातच काहीतरी मदत करत जा. वहिनीचं बोलणं ऐकून नेहाच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पण काहीच बोलली नाही आणि सरळ गपगुमानं आईच्या खोलीत जायला निघाली. म्हणजे वहिनीची तक्रार आईकडे करेल. तेवढ्यात नेहावर अजून एक बॉम्ब येऊन फुटला. नवऱ्याची घरात एंट्री आणि अंजली बहिणीचा गेम चालू. दारावरची बेल वाजली तशी नेहा रागात तनतनत दार उघडायला गेली. दार उघडले तर दारात तिचा नवरा विवेक उभा होता. विवेकने नेहाकडे न बघता म्हणाला, आई बाबा घरी नाहीत तर मी विचार केला की मी पण सासरी राहायला येतो, म्हणजे काही दिवस मला पण आराम करायला मिळेल. नवऱ्याचं बोलणं ऐकून नेहा सुन्न झाली. ती म्हणाली, विवेक याचा काय अर्थ आहे? तुम्ही इथे का आला आहात? बायकोचं बोलणं ऐकल्यावर विवेकने लक्ष देऊन नेहाकडे बघितलं आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून खूप प्रेमाने म्हणाला, अरे नेहा तू पण तर इथे राहायला आले आहेस ना, घरातली कामं करून थकली आहेस म्हणून आराम करायला माहेरी आले आहेस ना. मग मी पण विचार केला, ऑफिसचं काम करून मी पण थकलो आहे आणि घरी आल्यावर घरच्यांचे टोमणे ऐकायचा मला कंटाळा आला आहे. घरी आलो की घरातले मला टोमणे देतात की तुझी बायको बघाव तेव्हा माहेरात जाऊन बसलेली असते. तुला रोज वेळेवर जेवायला कोण देणार? आम्ही तुझे नोकर नाही आहोत. बस रोज हे ऐकायचं मला कंटाळा आला आहे, म्हणून मी पण इथे राहायला आलो आहे. आणि तसंही तुझ्याशिवाय माझं मन त्या घरात लागत नाही. जेवण पण मला आईला किंवा बहिणीला मागून मागून खायला लागतं. मला ते चांगलं वाटत नाही. त्यामुळे जोपर्यंत तू घरी परत येत नाहीस तोपर्यंत मी पण तुझ्यासोबत माझ्या सासरी मजेत इथेच राहणार आणि इथल्या सुखसुविधांचा आनंद घेणार. असं म्हणत विवेक त्याच्या सासू सासऱ्यांच्या जवळ गप्पा मारत बसला. विवेक आल्यामुळे नेहाला टेन्शन आलं होतं. तरी पण त्याने विचार केला की विवेक 1-2 दिवसात घरी परत जाईल. त्यामुळे ती गप्प बसून राहिली. पण असं करता करता विवेकला येऊन 1 आठवडा झाला, तरी पण घरी जायचं तो नावच घेत नव्हता. नेहाने त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला की असं तुम्ही माझ्या माहेरी येऊन राहणं योग्य दिसत नाही. 4 लोक बघत आहेत, 4 लोक गोष्टी बोलत असतात. खूप विचित्र वाटत आहे. तुम्ही प्लीज तुमच्या घरी परत जा. नेहाच्या बोलण्यावर हसत विवेक म्हणाला, नाही नेहा, जोपर्यंत तू घरी येत नाहीस तोपर्यंत मी पण आपल्या घरी परत जाणार नाही. आणि जेव्हा जेव्हा तू माहेर येशील तेव्हा तेव्हा मी पण तुझ्या मागे मागे इथे येत राहणार. आत्तापासून मी तुला 1 मिनिट पण एकटं सोडणार नाही.
नवऱ्याचं बोलणं ऐकून नेहा चिडली. इकडे एक आठवडाभर अंजलीने विवेकचा चांगला पाहुणचार केला. वेळेवर चहा, नाश्ता, जेवण दिलं, सगळं काही केलं. पण हळूहळू रोजच्यासारखा नॉर्मल डाळ भात भाकरी बनवायला लागली. कोणताही स्पेशल पदार्थ बनवत नव्हती. कधी कधी रात्री तर नुसता डाळ भात बनवत असायची आणि तेच जेवण वाढून विवेकला देत असायची. असं साधं जेवण बघून नेहा एकदम हैराण होऊन जायची. एक दिवस अंजलीने विवेकला ताट वाढून त्याच्या समोर ठेवलं. ते बघून नेहा सुन्न झाली आणि रागात मोठ्या आवाजात ओरडत तिच्या वहिनीला म्हणाली, वहिनी, काही लाज नावाची गोष्ट आहे का तुझ्यात? तुझ्या माहेरी तुला हेच शिकवलं नाही का की जावयाचे स्वागत कसे करायचे, त्याला कशी इज्जत देतात? 2-3 दिवसापासून मी बघत आहे की तू रोजचं साधं जेवण करून विवेकच्या समोर आणून ठेवत आहेस. उपकार करत असल्यासारखी जावयाला खायला देत आहेस. ते तुमच्या घरचे पाहुणे आहेत. तुला अक्कल आहे का नाही? नेहाचं बोलणं ऐकून अंजली एक क्षण पण न घालवता तिला म्हणाली, नेहाताई, पाहुणे 1-2 तासांचे असतात किंवा 1-2 दिवसांचे असतात. जास्तीत जास्त 3-4 दिवसांचे असतात. 1-1 महिना 2-2 महिने घरी येऊन राहणारे लोक नाही पाहुणे असतात आणि नाही जावई असतात. सेवा पाहुणचार 1-2 दिवस केला जातो, महिनाभर नाही. माझ्या नवऱ्याची कमाई एवढी नाही आहे की मी तुम्हाला आणि तुमच्या नवऱ्याला बसून खायला घालू, तुमची सेवा करू. कारण बाबांची पेन्शन आईबाबांच्या औषधांवर खर्च होऊन जाते. त्यामुळे या घराचा सगळा खर्च माझ्या नवऱ्याच्या एकट्याच्या जीवावर चालतो, ज्यात आमच्या 4 लोकांची व्यवस्थित भागत आहे. तुमचा आणि तुमच्या नवऱ्याचे पोट भरणं आमच्याच्याने होणार नाही. आणि जर तुम्हाला वेगवेगळे पदार्थ खायचे असतील तर सांगा तुमच्या नवऱ्याला. आमच्या घरातून बाहेर जा आणि जाऊन कमवून आणून माझ्या हातात द्या. मग मी तुम्हाला चांगले चुंगले करून खायला घालीन आणि तुम्हाला पण बसून खायला घालीन. नाहीतर जे मिळत आहे ते गपचूप मान खाली घालून खा आणि घरात पडून राहा. माझं घर काही हॉटेल नाही. असं रागात बोलत फणफणत अंजली किचनमध्ये निघून गेली. विवेक शांतपणे नेहा आणि अंजलीचं बोलणं ऐकत उभा होता. अंजली वहिनी गेल्यानंतर त्याने नेहाकडे बघितलं. नेहाच्या डोळ्यात पाणी होतं. रागात एकसारखी ती अंजलीकडे बघत होती. बाजूला बसलेल्या आईवडिलांच्याकडे बघत रागात ओरडत म्हणाली, आई बाबा, तुमच्या तोंडाला आज काही कुलूप लावलं आहे का? तुमची सून एवढी बेशर्म होऊन वाटेल ते माझ्या नवऱ्याला बोलून इथून निघून गेली. तुमच्या जावयाची इज्जत काढून गेली. तरी पण तुम्ही लोक तिला एक शब्द पण बोलला नाही. आता हीच किंमत, हीच इज्जत राहिली आहे का माझ्या आणि माझ्या नवऱ्याची या घरात? नेहा रागात एकसारखी बोलत होती. तिचे आई वडील आणि नवरा तिच्याकडे एकटक बघत बसले होते. तेवढ्यात तिची आई म्हणाली, अगं नेहा, आता मी तरी काय बोलू? ती तरी काय चुकीचं बोलली आहे? खरं तेच बोलत आहे ती की या घरात कमवणारा तिचा नवरा एकटाच आहे. तुझ्या बाबांची पेन्शन तर आमच्या औषधांवर खर्च होऊन जाते. जर तिचा नवरा कमवत आहे तर ती तुला आणि तुझ्या नवऱ्याला आणि आम्हाला खायला घालत आहे, मग बोलणारच ना. अगोदरच 4 लोकांचा खर्च आहे या घरात. असं बोलता बोलता तिची आई गप्प बसली. आईचं बोलणं ऐकून नेहा डोळे मोठे करून हैराण होऊन आईकडे रागात बघत होती. जणू तिला विश्वासच बसत नव्हता की तिची आई हे सगळं बोलत आहे. वहिनी तर परकी आहे, ती परक्या घरातून आलेली आहे. पण आई तर माझी आहे ना. नेहाला तिच्यासाठी नाही तर तिच्या नवऱ्यासाठी खूप वाईट वाटत होतं. एवढा अपमान, तो पण स्वतःच्या माहेरी. ती तिचा स्वतःचा अपमान सहन करू शकली असती, पण नवऱ्याचा, विवेकचा अजिबात नाही. जेव्हा आईने पण हात वर केले आणि घरात पण कुणाची हिंमत झाली नाही अंजली बहिणीला काही बोलण्याची, तेव्हा रडत नेहा तिच्या आईला म्हणाली, मग ठीक आहे आई, तू राहा तुझ्या सुनेच्या उपकारांवर. मी नाही राहू शकत. यापेक्षा चांगले तर मी माझ्या सासरी माझ्या घरी राहत होते. कमीत कमी तिथे इज्जतीचे 4 घास खायला तरी मिळत होते. त्यासाठी घरातली कामं तर करायला लागत होती, ती मी करत जाईन. आई, तू खूप चांगलं केलं आहेस. आज तू मला माझी जागा दाखवून दिलीस. मला हे सांगितलंस की लग्नानंतर मुलीचं माहेर काहीच अधिकार नसतो.
ती परकी होऊन जाते. असं म्हणत नेहा विवेकच्या जवळ गेली आणि त्याचा हात पकडत म्हणाली, विवेक, मला माफ करा. बहुतेक हेच बघायचं बाकी होतं, म्हणून तर मी इथून जायला नको म्हणत होते. आता जेव्हा सगळं स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आहे, कानाने ऐकलं आहे, तर आता इथून पुढे मी माहेर परत अजिबात येणार नाही. कधीच नाही. आपण आपल्या घरी जाऊया, जिथे आपण शांतीने सुखात 2 घास खाऊ शकतो. असं म्हणत नेहाने विवेकचा हात पकडला आणि बॅग उचलून घरातून बाहेर तिच्या सासरी निघून गेली. नेहा गेल्यानंतर तिची आई खूप उदास झाली, खूप रडल्या. तेव्हा अंजलीने त्यांना समजावून सांगितले की आई, तुम्ही चुकूनसुद्धा तुमची ही हकीकत नेहाला सांगू नका. खूप मुश्किलीने त्यांचं घर सावरलं आहे. खूप मुश्किलीने त्या हसत आनंदात त्यांच्या घरी सासरी परत गेल्या आहेत. जर तुम्ही त्यांना आपण नाटक केल्याचे सांगितले तर त्या परत त्यांचं घर सोडून माहेरी निघून येतील. त्यामुळे त्यांच्या नजरेत आपण चुकीचे आहोत तेच चांगलं आहे. वेळेसोबत सगळं काही ठीक होईल आणि छान होईल. आणि तसंही विवेकला तर सगळं सत्य माहीत आहे ना. हे सगळं काही आपण त्यांच्या सांगण्यावरच तर केलं आहे. त्यामुळे ते नेहाला समजावून सांगतील. सुनेचं बोलणं ऐकून त्यांच्या मनाला थोडी शांती मिळाली. सध्या तरी त्यांना या गोष्टीचा आनंद जास्त होता की चुकीच्या पद्धतीने का होईना, पण त्यांच्या मुलीचं घर सावरलं होतं आणि हेच त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट होती.